आता आहे ना मी पण पाहुण्यांकडेच निघलो होतो. पाहुण्यांना आहे ना खुशच करून टाकू बघ एकदम. आहे की नाही? कस काय म्हणजे घेऊन जायचं त्यांना. मंदा बोल की. अगं बरं झालं भेटली. हा. तुझ्याकडेच निघलो होतो आम्ही. काय काम? काय काम म्हणजे अगं तुझी ती चिक्कूची बाग नाही का? हा. आम्हाला 4-5 चिक्कू पाहिजे होते. 4-5 चिक्कू. हा. मी ना नंतर देते तुम्हाला. नंतर नंतर कशाला? अगं आताच जाऊन आमचं आम्ही घेतो ना तोडून. कशाला तुला त्रास नंतर? नाही नाही नाही, माझ्या चिक्कूच्या बागेकडे फिरकायचंच नाही अजिबात. मी नंतर देते तुम्हाला आणून, अजिबात तिकडे जाऊ नका. का आमच्यासारखी इनामदार माणसं तुला भेटणार पण नाही. आम्ही तोडून पण घेऊन आलो असतो ना तरी तुला कळालं नसतं. आम्ही विचारतोय चांगलं दे की मग. तू कधी इनामदार झालास? तुम्हाला इमानदार म्हणायचंय का? हा तेच ती. इमानदार म्हण की मग. अगं आम्ही एवढे इमानदार आहे म्हणून तर तुझ्याकडे आलोय ना. हा, ते झालं म्हणा. पण मी तुम्हाला नंतर देईन, आता बागेकडे कुणीच जायचं नाही. नंतर कशाला पण घेऊ दे ना आता तोडून. एवढं काय होते त्याला? 4-5 तर चिक्कून येणार आहे आम्ही. नाही नाही नाही, मला माहिती आहे ना, 4-5च्या नावाखाली मागच्या वेळी तुम्ही 4-5 किलो चिकू घेऊन गेले होते. अख्खं एक झाड खाली करून टाकलं होतं माझं. आणि त्यातल्या त्यात नुकसानही करता. काही साधं सुद्धा घेता का? हे वड ते वड, हे बघ ते बघ, कच्चे आणि पिकलेले आणि सगळेच तोडून टाकता. अजिबात नको, कोणी जायचं नाही तिकडे. आता त्याला काय होतंय? आता पक्षी पाखरं असतात ते खातातच ना चिक्कू. मग हत्तीने खाल्लं म्हणून काय बिघडलं? आता ते नुकसान पण करतो, पाखरं नुकसान नाही करत. चांगले होते म्हणून तर घेऊन गेलतो असं थोडी येतावा. हा, मग मला माहिती आहे ना, माझं फळ चांगलंच आहे माझ्या झाडाचं म्हणून. खराब अजिबात असत नाही. तसंच पडून दिलं असतं. राहू दे, नाही म्हणलं ना नाही, कुणी तिकडे जायचं नाही माझ्या बागेकडे. लय झालं तुमचं. ऐक की 4-5च घेऊन जातो जास्त नाही मोजून 4-5. मी तुला मोजून 4 आणून देईन नंतर, पण माझ्या बागेकडे जायचं नाही. नंतर उपयोग नाही ना. दुसऱ्या हा? जाऊ दे. नाही तुला काय वाटतं मंदा? काय? म्हणजे तू चिक्कू दिले नाही तर आम्ही काय खाणार नाही का? म्हणजे उपाशीच राहणार आहे का? तुम्ही माझ्या बागेकडे जाताना आहे ना, नाही नाही, मी ना तिथे राखणदार माणूसच ठेवते एखादा आणि बघ. नाही नाही ठीक आहे ना नको देऊ. आम्हाला काय तू नाही ना चिक्कू दिले आम्ही कंटेनर भरून चिक्कू आणून वाटतो का नाही बघ गावात. हा. हा लावले दुसरे फोन. तू काय साधं समजते काय आम्हाला? लाव फोन चल. हत्ती फोन काय लाव 15 दिवस झाले रिचार्ज संपलाय. लावायचं सोड फोन यायचं पण बंद झाल्यात. ही तर तुमची लायकी. आणि म्हणे काय कंटेनर भरून चिक्कू आणू आम्ही. विषय चिक्कूचा चाललाय फोनचं राहू दे. बघ तुझ्या समोर आहे ना अख्ख्या गावात वाटतो का नाही? अरे लोकांना आहे ना चिक्कू खायची इच्छाच नाही राहिली पाहिजे. हा. एवढे चिक्कू वाटणार आहे आम्ही गावात. तिकडे कंटेनर भरून आणा, नाही तर एरोप्लेन भरून आणा, पण माझ्या बागेकडे कुणी जायचं नाही. तुम्ही तुमचं बघा काय ते. अरे जातंय कोण तुझ्या बागेकडे? काय उपाशी वाटलं का? उपाशी वाटलं का आम्ही तुला? हा बघून घेतो आम्ही पण. आणि हा कंटेनर आणले ना एक पिशवी भरून हिला पण पाठवून दे रे. हा. आपल्या नावाने चिक्कू खात बसेन. खा तू पण. चल. मला नको तुमची चिक्कू. अहो हे बघा की इथं दिसतोय मला. अहो इथं मध्ये बघा की. हा जरा जोरात हे करा पडन मग. हा काय खाल्लं पिलं होतं का नाही? मग जोर कस काय लागा ना. भांड्या काय करतोय? अरे छोटा हाती तेवढा पिरू काढून दे बरं. काय पेरू खात बसलाय तू? छोटे लोक छोटी सोच. हा? अरे पेरू खाण्यापेक्षा आहे ना चिक्कू खा. चिक्कू स्पेशल चिक्कू आहे. नाही मला नाही आवडत चिक्कू बाबा. नाही आवडत? अरे होलसेल मध्ये चिक्कू म्हणजे काय असलं साधं सुद्धा नाही. एवढे मग? जम्बो चिक्कू या म्हणले. हा पिरू एवढ्याली चिक्कू. हा हा वय एक चिक्कू खाल्ला ना तुला जेवायची सुद्धा गरज नाही. एवढी चिक्कू कुठे देशी एवढं मोठाली? आहेत मार्केट पेक्षा निम्म्या किमतीत भेटत ते महत्वाचं आहे. हा हा का? तू मला सांग आता बाजारात वहिनी तुम्ही किती रुपयाने आणता चिक्कू? हा मी 100. आम्ही तुम्हाला 80 रुपयाने देतो. हा वय हा गोड आहेत का पण? गोड आयला साखरेपेक्षा गोड चिक्कू. अगं बया. अहो तुम्हाला तर माहितीये ना मला चिकू किती आवडते. मग देऊन टाकू की आपण ऑर्डर त्यांना. काय तुला लय पिरू खवाटाली चिक्कू खवाटाली काय मिळाले? अहो तुमचं तर काही बी असतं बाबा. बघ भांड्या बायको लगेच तयार झाली ऑर्डरला. हुशार आहे बरं का बायको. मग बायको कुणाची आहे? कुणाची? अरे माझीच बायको आहे. वाटत नाही पण आहे ना. आहे. ऑर्डर देणार आहे ना म्हणजे हो ऐका ना भाऊजी. हा. 3 किलो द्या चिकू. 3 किलो. हा. 3 किलो काय व्हायचं हो? बस होते आम्हाला 3 किलो. हा बस होतील. आणि जर लागले तर अजून घेईन की तुमच्याकडूनच मागून. हा म्हणजे नंतर अजून ऑर्डर वाढवत जाणार का तुम्ही? हा चालतंय काय अडचण नाही. 3 किलो चिक्कूची ऑर्डर घेऊन टाक यांची. अरे एवढे भारी चिक्कू स्पेशल काय मंगोलियावरून आणणार रे. मंगोलिया माहितीये का कुठे? तिकडे हा सोमालिया मंगोलिया लय लांबून आणणार रे. 3 किलो चिक्कू.
गपके हलवू नको ना. यार गुदगुले होत्यात नीटली ना. ए पण खराब तर नाहीत ना ती चिकू ए काय खराब? म्हणजे खराब निघणार नाहीत ना अरे खराब जर निघलं ना चिक्कू याच्या तोंडावर फेकून मार डायरेक्ट. हा हा. बरं घ्या लिहून घ्या दिली ना order हा, आपली? घेतली, हा घेतली. दिली दिली किती की किलो दिली तर 3. बरं बरं जमते चालतंय मग येऊ का मग? ये. हा. आता डायरेक्ट चिक्कू घेऊनच येतो. बरं हा, चल रे दुसऱ्या. बरं आपलं चला पेरू हे करू तोपर्यंत. तिथं हे बघा दिसतोय का? भावा चिकू खायचे का? लय गोड लागतात. गोड लागत हा सांगायला हा. आपलं. होय बाबा हा. हो. एक काम करतो मग काय? तुमच्या नावाने ऑर्डर घेऊ का चिक्कूची? हा हा मी खाणार खाणार चिक्कू खाणार लय खाणार नक्की ना? नक्की सटकून चटकून किती हा. आणायचे बाबा? हा किती किती? आणायचे? 30 किलो 30. 30 किलो एकटं खाणार तुम्ही एकटा 30 किलो? खाणार एकटा खाणार हायला. खाणार चालते चालते खाणार. लिहून घेतो हा, order. हा, लिहून हा, घ्या. लिहून घे लिहून घे हा. लिहून घे 30 किलो टाक ऑर्डर. 30 किलो हा बाबा हा सटकून खायचं. चटकून खाणार हा लगेच माल आ- येतो ताले हा आणून जाणार लगेच आणून जाणार. तुम्ही आणून जाणार मला हा, आणून देणार, आणून हा. देणार. मला वाटलं चिक्कू खाऊन आम्हाला आणून जाणार नाही, तुम्ही. नाही. चालतंय घेतली का ऑर्डर हा, बाबांची? घेतली घेतली. काय बाबा हा. नवीन व्यवसाय चालू केलाय. बरं बरं आमच्या सारख्या तरुण पोरांनी आता व्यवसायात उतरलं पाहिजे का नाही? आता हे म्हातारा माणूस आहे मी हा हा तुमचं नाही पण आमच्या सारखे नाही. हा हा त्यामुळेच म्हणलं आता हा. चिक्कू इकायचा व्यवसाय चालू केलाय. बर 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 येऊ का मग बाबा आता? या, या, या. ऑर्डर घेतली बरं का 30 किलोची हा, तुमची. बस, बस, बस. पाया पडतो नवीन व्यवसाय. हा, नाही, हा, नाही. आशीर्वाद असू द्या. हा, हा, मागून हा. पाया पडतो काय? हा. चल येऊ का बाबा? या 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 रिकाम टेकडे इकडे या. आता हे रिकाम टेकडे कोणाला म्हणलं रे तू? अरे बस आहे बोलावले हा साधी माणसं नाही आणि बसायला वेळच नाही आम्हाला. आता आम्ही बिझनेसमॅन झालो. बिझनेस व्यवसाय चालू केलाय आम्ही. काय व्यवसाय चालू केलेला असं तुम्ही एवढं तोरा तोरा सांगताय इम्पोर्ट एक्सपोर्ट. म्हणजे काय त्याला काय कळणार इनपुट एक्सपोर्ट. अरे अडाणी माणसा इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे बाहेरच्या देशात इकडे माल आणायचा आणि स्वस्तात विकायचं. स्वस्तात. काय बोलतो हा काय आणणार पण बाहेर देशातून चिक्कू आणणार आहे चिक्कू. चिकू हा आईला नादच केला का पट्ट्या ना तुम्ही असलं राट्टे चिक्कू आहे आणि होलसेल मध्ये विकणार आहे इथं एकदम कमी रेट मध्ये. होलसेल मध्ये हा तुला पाहिजे का बोल? विदेशातले चिक्कू. अरे थांबा ना आपल्या इकडे 100 रुपये किलो आहे तुम्ही कसं देणार ते सांगा मला विदेशातले चिक्कू तुला स्वस्त देतो येडे. 80 रुपये किलो फक्त. 80 रुपये किलो हा आईला आणि तुला एक सांगू का? काय? आमच्या बरोबर तुला आहे ना ह्या व्यवसायात उतरायची सुवर्ण संधी. काय? आता विचार कसं कसं आम्ही जर तुला आहे ना 80 रुपये किलो दिले हा. तू गावात 100 रुपये किलो निघ ना 20 रुपये प्रॉफिट किलो माग. हा याला बिझनेसमॅन होशील. लोकांनी चिक्कूच्या जीवावर आहे ना बंगलं बांधल्यात. आईला छोटा ती घे वाटत चल किती? एक गोणी म्हणजे किती किलो? 50 किलो 50 किलो. खायला मोठी ऑर्डर मोठी मोठी ऑर्डर. order. order. थांब जरा. नाही नाही चालतंय चालतंय. चालतंय हे पण 50 किलो बसन का कंटेनर मध्ये? कोंबू कोंबू बसू ना आपण. हा ए चावदा नाही झाला पाहिजे कुंभू कुंभ बसवल्यावर अरे अजिबात नाही. काय हा. तुला देणार आम्ही चिक्कू आणून. चालते चालते माल खराब निघला तर पैसे परत हा काय आणि बोलतो मग कंपनीचा प्रचार लोकांचा प्रॉफिट. चालते चालते येऊ का मग? हा लवकर येऊ दे बरं हा चालतंय चालतंय. तर मी आहे ना दुकानाचा बंदोबस्त करतो चौकात हा लावून ठेव मोठं तगडं दुकान. आलोच आम्ही. हा ओके ओके चला चल 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 इकडे. तात्या साहेब अरे काय रे? नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काय नाही ऊस तोड चालले ना. हा तुमच्या माग ऊस तोडीची गणगण लागली आणि आमच्या माग बिझनेसची. बिझनेस? हा कसला बिझनेस? चिक्कूचा बिझनेस चालू केलाय आम्ही होलसेल रेट मध्ये. पाहिजे का ऑर्डर बिर्डर द्यायची का काय तुम्हाला? चिक्कूचा बिझनेस होलसेल रेट मध्ये? हा फक्त 80 रुपये किलो. वा रे पठ्ठ्यानो, पाहिजे का तुला? एक नंबर. पाहिजे का? कसा किलो आहे? 80. 80 रुपये. हा 80 रुपये किलो. आता हे ऊस खायचा का चिक्कू खायचे? ऊसाला काय करता तुमच्या? ऊसापेक्षा गोड आहे चिक्कू. ऊसापेक्षा गोड? हा आयला. मग द्या आपली 10 किलोची ऑर्डर द्या. चालतंय चालतंय. लिहिले ऑर्डर लिही 10 किलोची लिही. आणि ऍडव्हान्स विंडोज पैसे द्यायचे का काय? नाही नाही आपल्या माणसाकडनं काय तात्या? ऑर्डर आली तुमची हातात माल पडला हा. मग पैसे द्यायचे त्याशिवाय नाही. बर अहो, बर. पैसा विश्वास महत्वाचा आहे का पैसा महत्वाचा आहे? नाही हे मात्र खरं आहे तुझं. आमच्या बिझनेसचं विश्वास वाक्य आहे. चालतंय चालतंय. 10 किलो ना? 10 हा. किलो. तात्यांचं नाव ऑर्डर टाक. कधी येईल? तुम्हाला कधी लागते? उद्या लगेच. उद्याच. ठीक हा. आहे. ताबडतोब चालतंय. सेवा. चालतंय बरं तात्या बरं. येऊ का मग?
हा चालतंय. बाकी काय कशाचं संशोधन चालू आहे आता? संशोधन आता कशाचं नाही, ऊसतोड चालल्यामुळे शांत आहे, निवांत आहे बघ. बरं झालं. मग काय ही गणगण आहे ना पाठीमागे ऊसाची. चालतंय, चला. चला. झालंय ना बोलणं. चल. कावेरी, अगं बाय 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 बाय, इकडं तर चिकूची पार्टीच चालली वाटतं. अगं ये की तू बी चिकू खायला. नको नको, तूच ये बाहेर. अगं, चिकू खाऊन पार वैताग आलाय, माझी घरचीच बाग. जेव्हा तेव्हा चिकूच पाहिलं की चिकूच, आता ना चिकू खाऊच नको वाटायला लागलेत मला. हा ना हा. खरं. का गं, एवढे चिकू कुठून आणले? अगं तुषार भाऊजीने आणि हत्ती भाऊजींनी व्यवसाय सुरू केलाय चिकूचा. आणि तुषारनी आणि छोटा हत्तीने होय. हा त्यांनी, आणि हं. तुला तर माहितीये ना, गावामध्ये पार 100 रुपये किलोनी विकतात, आणि ते मला 80 रुपये किलोनी दिले त्यांनी. होय, हा क्वालिटी चांगली आहे का पण? ए एकदम गोड चिटू काय चिकू. हा, मग साखर फिक्की त्याच्या पुढं. हम्म. ताजे होते का? ताजे. अगं विदेशातून आले होते तरी पण ताजे होते. असं एवढा एवढा चिकू आहे, असा मोठा मोठा. हा, हम्म. दिसतोय तसा चांगला माल. हा, बरं जाऊ दे ते चिक्कूच. मी ना एक काम घेऊन आले होते तुझ्याकडे, करशील का? अगं काय? माझ्या ना शेतात खुरपायला यायचं, येशील का आज? येईन की. ये मग थोड्या वेळात लगेच हा. बर बर मी होते चालेल. पुढं. हो हो. हा, लवकर ये पण हा, मग लगेच लागू कामाला. हम्म. मी येऊ का खुरपायला? तू नको, तुमच्या घरातून एकच बस झालं. एकच बस का? ये मग हा, हो कावेरी. येते आम्ही. हो. चिकू खाऊन गेली असती एखादा. नको बाबा. बरं, तुम्ही चल. खा चिकू, काय 1.5 किलो एकटीनेच खाल्ले 3 किलो मधले. आणि बाकीचे उरलेले खा की मग तुम्ही. मग खातोय ना मी, चल की. चला. आयला, हिंडून हिंडून तांगड्या दुखायला लागल्या राव. आता बिझनेस करायचं नाही काय सोपी गोष्ट आहे काय. हा, बिझनेस वाढणं महत्वाचं आहे. हा. आलं होय. त्या बाबांनी चिक्कूची ऑर्डर दिली, हम्म. पण त्या बाबाला चिक्कू चावन का? उगं दात बीत पडलं तर घरचे भांडायला यायचे आपल्याकडे. हा ना, बाबाला काय करू आपण, मऊ मऊ चिकू काढून देऊ, उगाच धंदा चालू व्हायची आधीच बंद नको पडायला. किती ऑर्डर झाली बघ रे आपली. आईला, तसं सटकून धंदा आहे बरं का ह्यो. वाटलं नव्हतं लोक एवढे चिक्कू खात असतील राव. हा हा हा, तात्याची ऑर्डर झाली, बाबाची, बंड्याची, करण्याची. आईला अजून ऑर्डर घ्यायला लागतात ना आपल्याला. पण एवढे चिकू भेटते का? चिक्कू भेटते का? अरे गच चिक्कू येत आपल्याकडं, ऊत आलाय चिक्कूला. अजून ऑर्डर घेऊ. मी काय म्हणतोय, डिजिटल मार्केटिंग चालू करायचं का आपलं? माझ्या हाय ओळखीचा एक. आता कुठं, आता कागदावर लिहू सध्या, हळूहळू वाढन की आपला बिझनेस. असं म्हणतोय का? चल मग, बिझनेस वाढणं महत्वाचं आहे, इथं बसून नको राहू. आराम हराम आहे असं कोणतरी म्हणलंय. म्हणलं असं म्हणलं असं. काय करायचं, चला चला ऑर्डर घ्यायला चला. अजून घ्यायच्या का? हा हा, गाव फिरू अख्ख्या गावाची ऑर्डर घेऊन टाकू. बर चालते चालते, चला. आयला हत्ती, असा बिझनेस पाहिजे बघ, एकदम निवांत आहे का ना आता आपण. हा, आईला मला तर वाटतंय आपल्याला आहे ना या धंद्यातच यश आहे. आता होत असतोय आपण शेट. तुला सांगतो, आपल्या या गावात आहे का कोणीच हात धरू शकत नाही. तुषार शेट चिक्कूवाली आणि हत्ती शेट चिक्कूवाली, चिक्कूचे होलसेल व्यापारी. अख्ख्या गावात नाव काढू आपण. अरे इथं काय झोपलं तुम्ही? उठा लागा. अरे काय केलं तुम्ही माझ्यासोबत? अरे काय केलं मला? आज तुम्हाला पट्टा गेला का त्याचं? तू इकडे. अरे माझ्या जीवा उठला काय लागा? मी दुसऱ्या गावातून आलो इथं. अरे तुम्हाला काय लागलं? अरे झालंय काय? हे बघ मला पोलीस स्टेशन नोटीस आले. एवढ्या काय लिहिलंय याच्यात? काहीच नाही लिहिलंय. नीट वाच लागायच्या मागून वाच. चुकू चोरण्याचा आरोप आलाय माझ्यावर. ए, वाच रे. अरे मग चिक्कू कशाला चोरायचे तू? अरे मी कुठे चोरल्यात? तुम्ही मला दिलेत लागा राव. आम्ही दिलेत? हा. आईला, आम्ही कुठे मग तुला चोरून दिलेत? अरे याच्या मंदीने आरोप दिला, याच्यात आरोप टाकलाय बघ माझ्यावर. हा मग तुझ्यावर टाकलाय ना, आमच्यावर कुठं? तुझं तू बघ. अरे तुम्ही मुख्य आरोपी आहे, मी तुमचा सह आरोपी आहे, असं लिहिलंय त्याच्यात बघा. अयो, आपण मुख्य आरोपी कस काय? आईला, आता कसं रे? तुम्ही आयला त्या माझा चिकू चोरला आम्हाला इकल्यात लागा राव. अरे आम्ही नाही चोरले कोणाचे. का माझं राव? मी दुसऱ्या गावातून आलोय लागा, माझं काय झालं तर घरी कोण आहे बाया? काव, काव, काव. अहो थांबा, नीट थांबा बरं एका जागेवर. मला लय कस्तरी व्हायला लागलं. कस्तरी? अरे तुला कस्तरी नाही, तिला कस्तरी व्हायला पाहिजे ना. अरे हे सगळं तुमच्यामुळे झालंय. या, तुला पण चिकू दिल्यात का यांनी? अरे ए, राव वाचवा राव आम्हाला याच्यातून राव. अरे कन्या, उभ्या जिंदगीत माझं कधी पोलीस स्टेशनला नाव नव्हतं, पण ह्या दोघांमुळे माझं पोलीस स्टेशनला नाव झळकलंय. उद्या काय चोरी मारी झाली गावात तर पोलिस पहिल्यांदा मला उचलणार आहे. तेव्हा पोलिसाची नोटीस आली मला. आम्ही तर दोघायचं दोन दोन नोटीस आल्या. अरे पण तुम्हाला चोरायचं होतं, आम्हाला गायला अरे विकलं पण भाऊजी लागा. तुम्हाला माहितीये?
हे काय काय चौकीतून नोटीस आली मला. तुम्हाला पण आली होय. मग काय ते मंदानी कंप्लेंट केली आमच्या विरोधात. अरे पण मंदाचा काय संबंध आहे याच्यात? आम्ही अरे तिथे तुम्ही चिकू चिकू चोरले. चोरल्या तिचं. अरे आम्ही बाहेरच्या देशात आणले होते ना चिक्कू. मंगोलिया मंगोलिया. अहो ते मला भेटले होते. ते एक माणूस भेटला, मी त्याला विचारलं मंगोलियामध्ये चिकू पिकतात का? ते तर म्हणे नाही पिकत. काही बोलतो बरं भाऊजी तुम्ही. अहो, तुम्ही कुठल्या तरी अडण्याला विचारला असेल हो. माझा आहे का राव, पोलिसाला सांगा राव कोणीतरी की मला लिहिता वाचता येत नाही म्हणून, आणि आम्हाला 2-2 नोटिसा दिल्यात राव. एक दिली असती तरी जमलं असते ना. तेच की. छोटा हत्ती, आता तू पोलीस स्टेशनला जा आणि तिचं कंप्लेंट आमची माघारी घे. आम्ही काही चिकू चोरल्या नाही, त्या मंदा जाऊन सांग. अरे पण कंप्लेंट मी नाही, मंदानी केली. तिची गाडी घ्यायला लागेल. अरे पण तिचं फिरून चिकू तो चोरल्यात. तुम्ही मुख्य आरोपी आहे त्यात आणि आम्ही सह आरोपी. तुमचे एक काम मुख्य करू. नाव आहे त्याच्यात. नाही एक काम करू, आपण सरळ जाऊन आहे ना मंदाची गाडी घेऊ आणि तिला सांगू आम्ही काय तुझे चिक्कू चोरले नाही बाबा. आम्ही नाही, तू आम्ही विकत घेतल्या तुझ्या गुण. चालतंय, चला चला. आम्ही पैसे देऊन घेतल्यात. चला पहिलं. छोटा ती तुमच्यामुळे आज पहिल्यांदा माझं पोलिसाला नाव कळलं. जसं पोलिसाला नाव माहिती नव्हतं माझं. हा आणि मध्ये कंप्लेंट कशाला केली माझ्या नावची? मग माझं एवढं मोठं नुकसान झालं, तुमची काय आरती करू काय? मग कंप्लेंट नाही करू तर आपण माझं नाव झळकलं ना तिथं पोलीस स्टेशनला. कळू दे ना पोलिसांना आमच्या गावात एक बुरटा राहतोय म्हणून. वहिनी, पण आम्ही तुमचं चिकू नाही चोरलं. या छोटा हत्तीने चोरलं असेल, त्याने आम्हाला विकत विकलंय. विकत विकले मग विकत घेतलंय त्याच्याकडून आम्ही. ते मला काय माहित नाही. खाल्लं ना तुम्ही चिकू आणि माझं एवढं मोठं नुकसान झालं. एक चिकू नाही माझ्या बागेमध्ये. केली मी कंप्लेंट. मग त्याच्यावर करा कंप्लेंट, आमच्यावर काला केली? केली ना, मग त्याच्यावर पण केली, तुमच्यावर पण केली. जेवढा विकणारा गुन्हेगार आहे तेवढा खाणारा पण आहे. पण आम्ही तर विकत घेतले होते ना. ते मला काही माहिती नाही. चाललंय काय तुमचं? हा, आणि मी काय गुन्हेगार आहे का? म्हणजे काय? अगं खरंच सांगतोय, आम्ही ते पेरू चिक्कू आहे ना विकत आणले होते. विकत आणली होती. पुण्याच्या मार्केट वरून आणलेले आम्ही. राहू दे, मला माहिती ना तुमचं पुण्याचं मार्केट कुठे आहे. माझ्या चिक्कूच्या मळ्यात. मला म्हणून गेले होते ना की तू देत नाही ना, तुझ्या टस्सलवर आम्ही कंटेनर भर चिक्कू आणतो म्हणे आणि गावात वाटतो, हे करतो ते करतो. मला माहिती तुम्हीच केलेलं म्हणून सगळे कारनामा. अहो भाऊजी जे खरं आहे ना ते सांगून टाका एकदाच. म्हणजे तुम्ही आम्हाला खोटं बोलले का? नाही तुम्ही आम्हाला काय म्हणले की मंगोळी येऊन चिकू चिकू येणार आहेत आणि पुन्हा मार्केट मधून आणले का? हो. तुम्हाला एक खरं सांगू का? माझं ऐकून घ्या आता. हा. म्हणजे काय हे कसं झालंय माहितीये का? कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. आम्ही तुझ्या खुर्चीवर आहे ना गावात चिक्कू विकायला आणले होते, पण तुझ्या बागेतनं नव्हते चोरले. अगं खरंच आम्ही पुणे मार्केट मधून आणले होते 70 रुपयांनी आणि ह्यांना 80 रुपयांनी विकले होते. ते मला काही माहित नाही. मी एवढी मेहनत घेतली, इतके वर्ष त्या झाडांवरती हे केले आणि माझं एवढं मोठं नुकसान झालं, 1 रुपया भेटला नाही मला. केली मग मी कंप्लेंट. अगं मग तेच सांगतोय ना मी तुला. नेमका आम्ही व्यवसाय चालू केला आणि तुझ्या बागेत चोरी झाली. म्हणजे ते असं झालं, करून गेलं सारं गाव आणि 7 बाऱ्यावर हत्तीचं नाव, अशी तरा झाली ती. ते आता मला काय असं माहित नाही. माझ्या नुकसानाची भरपाई झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजे. आणि हे तुम्ही जे काय मला सांगता ना, मला सांगू नका. तिकडे पोलिसांना जाऊन सांगा, पोलीस स्टेशन मध्ये. ते ऐकतील तुमचं, ते करतील काय करायचं ते. हे बघ मंदा. अरे कर ना काहीतरी लाका. नाही देऊन टाका तिला पैसे. एक काम करतो मंदा आम्ही, तू आहे ना आमची कंप्लेंट माग घे. हम्म. आम्ही आहे ना तुझी काय असेल ती नुकसान भरपाई देतो करून. हा. हा, कर, 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 कर. हा, कर लगेच. चला, चला. लगेच देऊन टाक. ए, कुठे चालले? आम्ही म्हणजे आपण सगळे आपण- देणार आहे. अरे हत्ती, अरे आम्ही तुला पैसे दिलेत ना पण. चालतंय, हे घे नोटीस आणि जा चौकीला. तू बी सह आरोपी आहे. हा, आम्ही तर बसतो, तुम्हाला पण घेऊन बसणार मग. हा, बरं बरं, देतो. ह्याला हे विकत खाऊन पश्चाताप झाला. एक काम करू हा? आपण. आता आहे ना सगळ्यांनी आहे ना थोडे थोडे पैसे काढू आणि मंदाची नुकसान भरपाई काय असेल ती देऊ. म्हणजे द्यावाच लागेल बाई. हा मग आणि मग आयला होलसेल म्हणून लय मागच पडलं राव हे. तिथं जाऊन आतमध्ये बसण्यापेक्षा देऊन टाकू पैसे काय असेल ते मिळून. आधी पैसे भेटतील मला तरच मी माग घेईन कंप्लेंट, त्याच्याशिवाय नाही. वहिनी 2 दिवसात देतो मी. मग ए, 2 2 दिवसांनी दिवस तोपर्यंत पोलीस येऊन उचलून घेऊन जातील तुला. मंदा आताच तू- निघतो आम्ही आणि पैसे गोळा करून घेऊन येतो. ते तुमचं तुम्ही बघा. माझ्या हातात पैसे आले, मी लगेच पोलीस कंप्लेंट वापस घ्यायला जाणार. चला चला. ठीक आहे ना, चला. हत्ती परत तुझ्या आधीच नाही लागणार मी. मंदाच्या नादी लागता काय? ही बाई वाटते तितकी सोपी नाही.